मीटिंग मध्ये हा, होतो. हा, तुम्ही हा. नीट प्रेस बघितली तर आपल्या लक्षात येईल. अहो साहेब, मी तुमच्या सगळं कोणाच्याही तुमच्या विरोधात प्रेसला बोललो नाही. ऐका तुमच्या प्रेसला तिकडं 2 मिनिटं फक्त एक बडवे म्हणून बोलतो. आम्ही बीजेपीला मानणारे माणसं आहेत. बीजेपीला मतदान करतो पंढरपुरात आम्ही. आज काँग्रेसच्या काळात मंदिर ताब्यात आमचं काढून घेतलं. त्याच्यानंतर 2014 पासून आजपर्यंत आम्ही अक्षरशः आमच्या लोकांना भिकेला लावलं त्या काँग्रेसने, म्हणून आम्ही बीजेपीचा हात धरला. तर बीजेपी आमच्या डोंगरावर लाथा घालायला लागली. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो साहेब, बडव्यांचं ऐका बडव्यांचं नाव घ्यायचं अधिकार कोणालाच नाही. बडव्यांचा इतिहास खरंच तुम्ही एकदा माहिती करून घ्या. आज अफजल खान इथं स्वारी करून आला होता, औरंगजेब आला होता. प्लेगच्या काळामध्ये मंदिराचं संरक्षण बडव्यांनी केलंय. आता बोलू मी तुमचं ऐकलं तर हा बोला. तुमचा गैरसमज होतोय. पूर्ण प्रेस बघितली तर गैरसमज होणार नाही. अहो पण बडवे नाव कशासाठी? आता तुम्ही आम्हाला त्रास बोलला- होतो ना साहेब इथं. तुम्ही ऐकणार नसाल दादा तर कसं बोलणार? तुमचं ऐकलं की नाही मी? हा बोला. त्यामुळे तुमच्या त्रासाला मी समजून घेतो. हम्म. तुमचा गैरसमज होता. मी बडव्यांच्या विरोधात बोललेलो नाही. नंबर 1 बर मी तेच तुम्हाला लिहून दिलंय. 2 मी जे बोललो ते राज ठाकरे पार्टी सोडताना तो बडव्यांवर बोलला आहे. कोण? राज हो, ठाकरे. मान्य 100%. हा 2 3 हा. मी त्यांना तुमच्यासारखंच राज ठाकरेंनी बडव्यांचा उल्लेख केलाय, त्याचं क्रिटिसाइज करतोय, आलोचना करतोय. तुम्ही कुठल्या बडव्यांबद्दल बोला हा प्रश्न विचारतोय. नाही, आज कळलं का? पेपरमध्ये काय झालं साहेब ऐका. आता तुम्ही आता स्वतः तुम्ही बोलताना ऐकूनच आपल्याला येत नाही. बरोबर बोला. शांतपणे ऐकून घ्या. मग बोला. तुम्ही बोला, ऐकतो मी. बोला बोला. हा तुमचा हा समज आहे की मी बडव्यांच्या विरोधात बोललो, हे नाही. राज ठाकरे पक्ष सुरू करताना या माझ्या विठ्ठलाला बडव्यांपासून मुक्त करायचं असं म्हणाले. ते बरोबर का आहे. म्हणाले? कोणाबद्दल बोलले? ते बडवे कोण हे राज ठाकरेंनी सांगा. आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय. मी तुमची बाजू घेतोय. मी तुमच्या विरोधात नाही बोलत आहे. एवढंच मला म्हणायचं आहे. बोला आता मी बोलू का साहेब तुम्हाला? बोला. हे बघा, आम्ही आशिष शेलार साहेबांना खूप मानणारे माणसं आहेत. अरे मी आशिष शेलारच बोलतो. मी सरकी तुम्हाला SMS ला रिप्लाय केला. मी हो. स्वतःच करतोय. तुमचा गैरसमज तिथेही बरोबर आहे. आहे. हा बरोबर मी आहे. ऐका. करतोय. मी स्वतः करतो. आता मी मीटिंग मधून बाहेर आलो तेवढ्यासाठी. 2 मिनिटं फक्त माझं म्हणणं, फक्त 2 सेकंद मला बोलू द्या फक्त. आज आमची परिस्थिती इतकी वाईट अवस्थेत आहे साहेब. 10 ते 15 हजार लोकांचा समाज अक्षरशः रस्त्यावर या काँग्रेसच्या काळात काढलेला आहे सगळा. आज इतक्या वाईट अवस्थेत आमचा समाज असताना हे नाव येतं, त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं साहेब. माझे वडील अक्षरशः तडफडून मेले मंदिर ताब्यातनं गेल्यानंतर. हॅलो. मी ऐकतोय. परत बोललो तर तुम्ही म्हणाल ऐकत नाही. बोला. हा, माझे वडील तडफडून मेले, तडफडून 15 दिवसात. आज मंदिराचं संरक्षण हजारो वर्षापासून बडव्यांनी केलं. कट्टर हिंदुत्ववादी बडवे समाज आहे, लक्षात ठेवा. आणि तो समाज कायम आजपर्यंत तुमच्याबरोबर आहे, ह्याच्या पुढेही तुमच्याबरोबर राहील. फक्त आमची एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्या बाजूने उभा राहा. तुम्ही तुमचं आता मला झालं की बोलतो मी. हा तुम्ही बोललात ते मान्य आहे मला की तुम्ही बडव्यांची बाजू घेऊन बोललात. आता मी बोलू साहेब. हा बोला. तुमचं म्हणणं मला पूर्ण मान्य आहे. बस. तुम्ही आमच्यावर आहात त्याबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञ पण आहोत. आम्ही तुमच्या विरोधात जाणार बीजेपी कधीच नाही. आजपर्यंत गेली नाही, यापुढे जाणार नाही. तुमची झालेली अडचण तुम्ही मला सांगितली, हा वेगळा विषय. त्याच्यासाठी आपण नक्की भेटू, नक्की बोलू, मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. काही अडचण नाही. बरं. आता गैरसमजापुरतं मी तुम्हाला क्लॅरिफाय करतो की हा विषय तो नव्हता आणि मी असं बोललेलं नाही. बीजेपी असं बोलणार नाही. एवढंच क्लॅरिफाय केलं. तुम्ही क्लॅरिफाय करून घ्या. एवढंच माझी विनंती. आणि आम्ही तुमच्यावर आहोत. बस. आणि तुम्हाला भेटायचं साहेब मला. मी पण मुंबईला येणार आहे. पुढच्या आठवड्यात या घरी भेटू आपण. हा, पांडुरंगाचा प्रसाद घेऊन येतो. पांडुरंगाची मूर्ती, या. पांडुरंगाचे एक बडवे म्हणून बरं का, जे जुने पुजारी या. हजारो वर्षापासून. या नाही, स्वागत करेन मी तुमचं. या. हा, आणि फक्त एक आहे. आता मला जाऊ द्या मीटिंग मध्ये दादा. तुमच्यासाठी मी बाहेर आलो बोलायला. ओके, ठीक आहे, ठीक. चालेल. ओके. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.